नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. पाहून तोंडाला पाणी सुटेल अशी ही सुंदर चिकन हंडी आज आपण बनवली आहे. मालवणी चिकन हंडी आज बनवतो आहे आपण. एकदा ही रेसिपी करून पाहिली की हॉटेलमधलं चिकनही तुम्ही विसराल. सुंदर रसाळ चिकन प्रत्येक घास मन जिंकेल. या रेसिपीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपण तयार करणार आहोत घरगुती पद्धतीचं मालवणी वाटण. योग्य प्रमाणात भाजलेले मसाले, ताजा नारळ आणि काही खास टिप्स वापरल्यामुळे चिकनला अप्रतिम चव आणि सुंदर रंग येतो. या छोट्या छोट्या टिप्समुळे तुमची चिकन हंडी प्रत्येक वेळी परफेक्ट बनेल. ही रेसिपी रविवारच्या स्पेशल जेवणासाठी, पाहुणचारासाठी किंवा कोणत्याही खास प्रसंगी अगदी योग्य आहे. गरमागरम ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, चपाती, नान किंवा साध्या वापरत्या भातासोबत ही चिकन हंडी खूपच मस्त लागते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मध्ये स्किप करू नका, कारण प्रत्येक स्टेप आणि प्रत्येक टीप तुमच्या उपयोगाची आहे. चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 1 किलो चिकन घ्यायचं. हे चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. चिकन जेव्हा आपण स्वच्छ धुतो त्यावेळेस थोडासा अर्धा लिंबाचा रस जर तुम्ही वापरलात तर चिकनला ओशळ वास येत नाही. 1 चमचा मीठ लावलं, 1 चमचा हळद लावली, त्याचबरोबर 1 चमचा मालवणी मसाला लावलेला आहे. मालवणी मसाला जर तुमच्याकडे नसेल तर आपला घरगुती वापरातला जो मसाला असतो आपण रोज वापरतो तो लावला तरी चालेल. फक्त कांदा लसूण मसाला वापरू नका. काळा मसाला बिना कांदा लसूण मसाल्याचा वापरा. आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आपण इथं घेतलेली आहे. ही पेस्ट थोडीशी जाडसरच मिक्सरला लावून घ्या, म्हणजे चिकनला स्वाद फार छान येतो. 3 ते 4 चमचे दही घ्यायचं आहे. दही ऑप्शनल आहे. तुम्हाला दही चालत नसेल तर 1 लिंबाचा रस घ्या आणि छान हे सगळं आपल्याला मॅरिनेट करून अर्ध्या तासासाठी आपल्याला हे चिकन बाजूला ठेवायचं आहे. चिकन जेवढं व्यवस्थित मॅरिनेट होईल तेवढं त्याच्यामध्ये पूर्ण मसाल्याचा जो अर्क आहे तो पूर्ण चिकन खेचून घेतं आणि हे चिकन चवीला फार छान लागतं. छान रसाळ ज्युसी चिकन होतं आणि चिकनला चव मात्र अप्रतिम होते. तर इथं पहा, झाकण ठेवून आपण हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवूया. जेवढं तुम्हाला होईल तेवढं 1 तास अर्धा तास करून ठेवा, म्हणजे छान चिकन चवीला होतं. इथं मी 1 मिडियम साईजचा नारळ छोटा घेतलेला आहे आणि तो नारळ काप करून घेतलेले आहेत. खोबऱ्याचे पहा, खोबऱ्याचे काप करून घ्या किंवा खोबरं किसून घ्या. काप केले, पातळ काप केले तर छान लवकर भाजले जातात किंवा किसलेलं खोबरंही लवकर भाजलं जातं. आणि लक्षात ठेवा, मालवणी चिकन आपण बनवतो आहे तर इथं नारळाचा वापर हा करायलाच हवा, कारण मालवणात भरपूर प्रमाणात नारळ वापरला जातो प्रत्येक रेसिपीसाठी. तर आपल्याला इथं नारळ छान वापरायचा आहे. 1 मिडियम साईजचा नारळ भाजून झाला आपला की आपण कांदा घ्यायचा आहे. मिडियम साईजचा छोटासा कांदा. आता इथं खोबऱ्याचं प्रमाण जास्त ठेवा आणि कांद्याचं प्रमाण कमी ठेवा. मालवणी चिकन हंडी जेव्हा आपण बनवतो किंवा मालवणी चिकन आपण बनवतो तर इथं कांद्याचा वापर थोडासा कमी ठेवा. खोबरं जास्ती, कांदा कमी ठेवायचा. म्हणजे मिडियम साईजचा 1 छोटा कांदा उभा चिरून घ्यायचा. त्याचबरोबर लवंग, दालचिनी, 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरं, 3 ते 4 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे आणि 4 ते 5 मिरीदाणे, 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरं असं इथं घ्यायचं आहे. 2 आपल्याला इथं बेडगी मिरच्या घ्यायच्या आहेत. आणि हा जो कांदा मी भाजून घेते, ह्या कांद्याला तेल न घालता फक्त थोडासा आपल्याला शेकवून घ्यायचा. शेकवून घ्यायचा म्हणजे थोडासा लालसर कलर आला कांद्याला की कांदा आपण काढून घ्यायचा. खोबरंही छान सोनेरी कलरवरती थोडंसं आलं की काढून घ्यायचं. कोणताही मसाला तेल न घालता आपल्याला इथं भाजून घ्यायचा आहे. आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला खोबरं बारीक करून घेऊया. आणि खोबरं बारीक झालं आपलं की हे बाकीचे मसाले बारीक करून घेऊया. मी सांगितल्याप्रमाणे मसाल्यामध्ये मी सगळे खडे मसाले, लसूण, कोथिंबीर, 2 बेडगी मिरच्या आणि 1 छोटा कांदा घेतलेला आहे. आता थोडंसं पाणी घेऊया आणि थोडं पाणी घेऊन आपल्याला हे छान वाटण करून घ्यायचं आहे. जेवढं होईल तेवढं तुम्ही वाटण एकदम बारीक पेस्ट करून घ्या. आणि मी सांगितल्याप्रमाणे मालवणी चिकन हंडीला खोबऱ्याचं प्रमाण जास्त ठेवा, कांद्याचं प्रमाण कमी ठेवा. 1 पळी तेलावरती मी इथं मातीच्या भांड्यामध्ये मालवणी चिकन हंडी बनवत आहे. मातीच्या भांड्यामध्ये जेव्हा तुम्ही ही चिकन हंडी बनवाल, अप्रतिम चवीची ही चिकन हंडी होते. तुम्ही नक्की करून पहा. 1 पळी तेलावरती हा सगळा मसाला आता आपल्याला 5 ते 6 मिनटासाठी चांगला भाजून घ्यायचा आहे. पहा, याच्यावरती आपण पुन्हा एकदा 1 चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे आणि मालवणी मसाला घेऊन आपण पुन्हा एकदा हे सगळं भाजून घेतो आहे. 1 चमचा मी चिकन मसाला घेतलेला आहे आणि छान हे पूर्ण तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे.
मी सांगितल्याप्रमाणे जर मालवणी मसाला तुमच्याकडे नसेल तर आपल्या रोजच्या वापरातला काळा मसाला घ्या. फक्त कांदा लसूण मसाला घेऊ नका, काळा मसाला घ्या. त्यानेही फार छान टेस्ट येते मालवणी चिकनला. पहा इथं छान असं हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे पूर्ण तेल सुटेपर्यंत. आणि मातीच्या हंडीमध्ये जेव्हा तुम्ही हे मालवणी चिकन बनवाल, फार सुंदर चवीचं जे चिकन होतं. अगदी तुम्ही धाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये खाता त्याच्यापेक्षाही फार सुंदर चवीचं होतं. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण या मसाल्यामध्ये घेऊया. 5 ते 6 मिनिट आपण हा मसाला छान परतून घेतला, म्हणजे वाटण आपण व्यवस्थित तेलावरती छान परतून घेतलं. वाटणाला तेल सुटलं की आपण मॅरिनेट केलेलं चिकन घेतलेलं आहे. हे चिकनही आपल्याला 5 ते 6 मिनटासाठी मिडियम गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं. जेवढं चिकन मसाल्यामध्ये तुम्ही परतून घ्याल तेवढा मसाला पूर्णपणे या चिकनमध्ये मुरतो आणि चवीला चिकन फार छान होतं. गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती पूर्णपणे मसाल्यामध्ये हे चिकन परतायचं. पूर्ण मसाला तेल सुटेपर्यंत परतायचा. आणि मातीच्या भांड्याचा स्वाद जेव्हा आपल्या ह्या चिकनला लागतो, चिकन चवीला फार सुंदर होतं. तुमच्याकडे मातीचं भांडं नसेल तर तुम्ही साध्या कढईमध्ये किंवा एखाद्या टोपामध्येही हे चिकन तुम्ही बनवू शकता पूर्ण हे आहे असा मसाले वापरून. आता याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. मिक्सरचं भांडं स्वच्छ करून आपण याच्यामध्ये पाणी घ्यायचं. इथं तुम्हाला चिकन किती घट्ट किंवा किती पातळ हवं त्यानुसार तुम्ही इथं पाणी घेऊ शकता. मी आता आणखीन थोडंसं 1 ग्लासभर आणखीन पाणी याच्यामध्ये घेणार आहे. चिकन थोडंसं घट्ट दिसतं मला, कारण ओल्या खोबऱ्याचा वापर केल्यामुळे हे चिकन घट्टसर होतं. एकदम दाट चिकन होतं हे. आता थोडंसं आणखीन पाणी घेऊन आता हे चिकन मंद गॅसवरती मी एक 7 ते 8 मिनटासाठी छान उकळून देणार आहे. पाहू शकत असाल तुम्ही, ओल्या खोबऱ्यामुळे छान हे चिकन दाटसर तर होतंच, पण तरीही खोबऱ्याला आपल्या तेल सुटतं आणि त्याच्यामुळे तरी फार छान या चिकनला येते. पहा, थोडंसं मीठ मी घेतलेलं आहे चवीनुसार इथं. आणि हे चिकन आता एक हलकीशी उकळी आली या चिकनला की आपण झाकण ठेवूया. सुंदर चवीचं हे चिकन होतं. तुम्ही नक्की करून पहा, ट्राय करा, फार सुंदर होतं. आता एक उकळी आली की आपण झाकण ठेवूया आणि 5 ते 6 मिनटासाठी, कमीत कमी 10 मिनटासाठी मंद गॅसवरती हे चिकन आपल्याला उकळून द्यायचं आहे. जेवढं छान चिकन उकळेल तेवढं दाटसर तर चिकन होतंच, पण पूर्ण मसाल्याचा अर्क चिकनमध्ये मुरतो आणि छान रसाळ ज्युसी हे चिकन तयार होतं आणि रस्साही चवीला फार सुंदर होतो. झाकण मी थोडंसं उघडं ठेवलं होतं आणि एक 10 मिनटासाठी आपलं चिकन छान उकळून तयार झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपली चिकन हंडी तयार झाली आहे. मालवणी चिकन हंडी आज आपण इथं बनवली आहे. फार छान चवीची ही चिकन हंडी होते. नक्की करून पहा तुम्ही. सुंदर चवीची ही चिकन हंडी होते. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तुमचा मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. आणि जर अजून आम्ही सातारकर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशा स्वादिष्ट पारंपरिक आणि झणझणीत रेसिपींचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. सुंदर चवीची आपली चिकन हंडी झालेली आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एवढा आपल्या चिकन हंडीला कलरही सुंदर आलेला आहे. आणि अशा पद्धतीने ही चिकन हंडी, मालवणी चिकन हंडी करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.